बोला पुंडलिकवरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 17वा. श्रद्धात्रय विभाग योग. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 26 श्लोक झालेले आहेत. 405 ओव्या झालेल्या आहेत आणि 14 भाग झालेले आहेत. आज आपण भाग नंबर 15 पाहणार आहोत. पण त्या अगोदर पाठीमागच्या भागांमध्ये काय झालेलं आहे हे थोडक्यात लक्षात घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर हा जो श्रद्धात्रय विभाग योग आहे याच्यामध्ये श्रद्धा, तप, दान, अन्न या प्रत्येकाचे तीन प्रकार सांगितलेले आहेत आणि त्यातलं शुद्ध चांगलं काय आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्यातलं वाईट काय आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे श्रद्धा किती महत्वाची हे यातून आपल्याला लक्षात येतं. तर श्रद्धेचे प्रकार 3. सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा आणि तामस श्रद्धा. सात्विक श्रद्धेचे लक्षण हे असतं की ते देवाची पूजा करतात. राजस श्रद्धा असणारे लोक यक्ष राक्षसांचे पूजन करतात आणि तामस जन जे असतात ते प्रेत आणि भूतांची पूजा करतात. तसेच हे जे तामस लोक असतात ते अतिशय निष्ठुर आणि क्रूर असतात. ते देवादेवकांना खुश करण्यासाठी प्राण्यांचे किंवा मनुष्याचेही बळी देतात. त्यांच्या मनात दयाभाव अजिबात नसतो. तसेच ते 8-8 दिवस उपवास सुद्धा करतात की जेणेकरून ते स्वतःलाही क्लेश देतात आणि ज्यांचा बळी घेतात त्यांनाही क्लेशच त्रासच दिला जातो. पण दोघांमध्येही भगवंताचाच अंश आहे म्हणून याचा त्रास भगवंतांनाच होतो असं यामध्ये सांगितलेलं आहे. तर अशी ही श्रद्धेचे 3 प्रकार आपण इथं पाहिले. त्यानंतर जो भाग येतो तो म्हणजे अन्न. सात्विक अन्न कोणतं, राजस अन्न कोणतं आणि तामस अन्न कोणतं. सात्विक अन्न हे गोड असतं, रसाने उत्तम असतं, स्निग्ध असतं, पक्व झालेलं असतं, हातास मऊ लागतं, जिभेवर ठेवले असता लगेच विरघळून जातं, ते रसानं भरलेलं असतं आणि ते खाल्ल्यानंतर अपार तृप्ती होते. ते खाल्ल्यानंतर शरीर आणि मन बळकट होतं. तर असं हे सात्विक अन्न. आता राजस अन्न जे असतं ते अतिशय कडू, आंबट, खारट, उष्ण, तिखट, रुक्ष, जळजळणारे आणि त्याचे परिणाम म्हणजे दुःख, शोक, रोग, शरीराला रोग उत्पन्न होतात. आणि तिसरं जे अन्न आहे ते म्हणजे तमोगुणी म्हणजे तामस अन्न. म्हणजे आपण पाहिलं असेल की काही लोक जे जिथं प्रेतांचं दहन केलं जातं असं स्मशानभूमीत राहतात अशी लोक तिथे ठेवले नैवेद्य सुद्धा खातात. ते नैवेद्य तसलं खाणं किंवा अर्धवट शिजलेलं खाणं, बेचव, आंबलेलं, शिळं, उष्ट, अपवित्र हे सगळं अन्न हे तमोगुणी अन्न आहे आणि त्याचे परिणाम म्हणजे आपण पातकास सामोरे जातो. आपल्या हातून पातक घडलं असं होतं. त्यानंतर यज्ञाचे 3 प्रकार आलेले आहेत. सात्विक यज्ञ, राजस यज्ञ आणि तामस यज्ञ. त्यानंतर तपाचे 3 प्रकार आहेत. सात्विक तप, राजस तप आणि तामस तप. सात्विक तपामध्ये परत 3 प्रकार आहेत. ते म्हणजे कायिक तप,
वाचिक तप आणि मानसिक तप. त्यानंतर दानाचेही 3 प्रकार आहेत. सात्विक दान. सात्विक दान म्हणजे स्वतः कष्ट करून मिळवलेले गोष्ट ज्याला आपण दान करणार आहोत त्याचं व्यवस्थित आदरातिथ्य करून, शिवाय वेळ आणि ठिकाण याचा मुहूर्त पाहून यथायोग्य दान करणं याला सात्विक दान म्हणतात. आणि राजस दान म्हणजे काय, की कोणती तरी मनामध्ये इच्छा धरून, इच्छा ठेवून केलेलं दान. इच्छा काय असते, की सगळ्या लोकांमध्ये आपली वाहवाकी व्हावी, आपण दानधर्म केला असं आपला डंका पिटावा, या हेतूने केलेलं दान ते राजस दान. आणि तामस दान म्हणजे कोणतंही शास्त्र न पाळता ज्याला देणार आहोत त्याला त्याचा अपमान करून आणि काळ वेळ आणि ठिकाण यांचंही शास्त्र न पाळता केलेलं जे दान ते तामस दान. हे जे सात्विक दान किंवा सात्विक तप आहे किंवा सात्विक जी श्रद्धा आहे त्याच्यापासून सात्विक कर्म तयार होतात. आणि त्या कर्मापासून जे यज्ञ आपण करतो तेही अतिशय फलप्रद होतात आणि त्याच्यापासून आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते. त्यानंतरचा भाग आपण पाहिलेला आहे की ब्रह्म ज्यांच्यापासून या सृष्टीची उत्पत्ती झाली, त्या ब्रह्माची उत्पत्ती ज्यावेळेस भगवंतांनी केलेली होती, तर सुरुवातीला ब्रह्माला ही सृष्टी उत्पन्न करता येत नव्हती. नंतर ओम तत्सत हा मंत्र दिला गेला. त्यानंतर मग ही पहिल्यांदा ब्राह्मणांची उत्पत्ती झाली, नंतर इतर लोकांची उत्पत्ती झाली. ब्राह्मणांना वेदाप्रमाणे वागण्याची मुभा देऊन इतर लोकांची उत्पत्ती करून अशा पद्धतीने या सृष्टीची उत्पत्ती झाली. तर तो जो मंत्र आहे तो मंत्र म्हणजे ओम तत्सत. याच्यामध्ये 3 नावे येतात, 3 शब्द येतात. पहिला शब्द ओम, दुसरा तत् आणि तिसरा म्हणजे सत. तर ओम हा शब्द कोणत्याही कर्माच्या प्रारंभी, कर्म म्हणजे कोणतं, यज्ञ, तप, दान, हे करताना त्या कर्माच्या सुरुवातीला ओम हा शब्द उच्चारला जातो. त्याचा जो प्रणवोंकार आहे तो ते सर्व कर्म पूर्ण होऊस तोपर्यंत आपल्या बरोबर राहतो. दुसरा शब्द जो आहे तो म्हणजे तत्. तत् म्हणजे हे आपण कर्म करत असताना आपल्या मनामध्ये जो द्वैत्व भाव आहे तो द्वैत्व भाव नाहीसा व्हावा ह्यासाठी तत् हा शब्द उच्चारला जातो. आणि त्यानंतर सत. सत म्हणजे काय, चांगलेपणा, सत्कर्म, सच्चिदानंद. तर यात हा सत हा शब्द येतो. सत म्हणजे चांगलं. तर हेच हे चांगलं म्हणजे ओंकार आणि तत्कारांच्या साह्याने जे कर्म आपण चालू केलेलं आहे त्यात जर कोणतं व्यंग असेल, काही उणीव असेल, काही कमतरता असेल, तर ती सर्व उणीव कमतरता या सत शब्दाने भरून निघते. म्हणून सत शब्द हा उच्चारायचा आहे. आणि या सत या शब्दाने जी योजना केली आहे त्या वाईट कर्माचे सुद्धा चांगल्या कर्मात रूपांतर होते, असा हा सत्कर्माचा महिमा आहे. म्हणून ओम तत्सत या अक्षरांना ब्रह्माचाच आश्रय आहे आणि या उच्चाराबरोबर ब्रह्माची प्राप्ती होते. इथपर्यंत आपण काल आलो होतो. आज भाग नंबर 15, श्लोक नंबर 27. त्याचा पहिल्यांदा आपण श्लोकार्थ पाहूयात. यज्ञ, दान व तप यामध्ये तत्पर असणारे याला सत असे म्हणतात. म्हणजे जे वेळोवेळी यज्ञ, दान आणि तप हे कर्म करणारे जे लोक असतात त्यांना सत म्हणजे चांगले
असं म्हणतात. आणि त्यांच्यासाठी केलेले जे कर्म त्यालाही सत असेही म्हणतात, असेच म्हणतात. म्हणजे या सत लोकांसाठी केलेलं जे कर्म आहे त्यालाही सत असेच म्हणतात. आता आपण ओवे वाचून हे समजून घेऊयात. ते याग अथवा दाने तपादिकेची गहने तिये निफजतू का न्यूने होनी ठातू परिसाचा वरकली नाही चोखा किडाची बोली तैसी ब्रह्मी अर्पिता केली ब्रह्मची होती उणिया उणिया पुर्याची परी नुरेची तेथ अवधारी निवडून येती सागरी जैसिया नदी एवं पार्था तुझ प्रती ब्रह्मनामाची हे शक्ती सांगितली उपपत्ती डोळसागा आणि एकेकाही अक्षरा वेगवेगळा विरा विनयो गुणागरा बोलिलो रीती. आणि त्या कर्मांमध्ये आरंभीच काही व्यंग उत्पन्न हो किंवा ती आरंभणही अपूर्ण राहोत. यज्ञ दाने किंवा गहन तपे असोत, पण परिसाच्या स्पर्शाने झालेल्या सोन्याच्या कसोटीत उत्तम किंवा हिणकट याचा भासही नसतो. त्याचप्रमाणे केलेली कर्मे ब्रह्मार्पण केली असता ब्रह्मरूपच होतात. आता याचा अर्थ नीट समजून घेऊयात. याचा अर्थ काय आहे पहिल्यांदा सांगतो, नंतर उदाहरण काय दिलेलं आहे ते सांगतो. तर कोणतेही कर्म आपण प्रारंभ केलं त्यात काही व्यंग असेल किंवा ते अपूर्ण राहिलं तरी सुद्धा ती कर्मे जर आपण ब्रह्मार्पण केली तर ती ब्रह्मरूपच होतात. आता हे कसं, त्यासाठी उदाहरण दिलेलं आहे की परिसाच्या स्पर्शाने जे सोन्याच्या कसोटीत उत्तम किंवा हिनकट असा भास नसतो. लोखंडाला जर परिसाने स्पर्श केला तर त्यातलं काही सोनं हे उत्तम सोनं, काही सोनं हे हिनकट असा प्रकार नसतो. तसंच कोणतंही व्यंग असो किंवा अपूर्ण झालेलं कर्म असो ते जर आपण ब्रह्मार्पण केलं तर ते ब्रह्मरूपच होतं असा त्याचा अर्थ आहे. आणि ज्याप्रमाणे समुद्रामध्ये नद्या निवडता येत नाहीत त्याप्रमाणे त्या कर्माच्या ठिकाणी पूर्णापूर्ण म्हणजे उत्तम किंवा निषिद्ध असा भेद उरत नाही. समजलास असा प्रश्न भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास केलेला आहे की ज्याप्रमाणे समुद्रात एकदा नद्या मिळाल्या की त्यातली गंगा नदी कोणती आणि भीमा कोणती, यमुना कोणती ओळखता येत नाहीत, तर सगळं पाणी सारखंच होऊन जातं. तसंच एकदा का आपण कर्मे ब्रह्मार्पण केली की ते पूर्णापूर्ण म्हणजे उत्तम किंवा निषिद्ध असा भेद उरत नाही. समजलं का असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनास विचारत आहेत. याप्रमाणे हे ज्ञानवंत अर्जुना, ब्रह्मनामाची शक्ती तुला दृष्टांतपूर्वक उघड करून सांगितली. आणि हे वीरा, ब्रह्मनामाच्या एक एक अक्षराची ही निरनिराळी व्यवस्था तुला चांगल्या रीतीने सांगितली. एवम ऐसे सुमहिम म्हणून हे ब्रह्मनाम आता जाणितले की सुवर्म राया तुवा. तरी येथून याची श्रद्धा उपलविली हो सर्वदा. जयाचे झाले बंधा उरोनेदी. जे कर्मी हा प्रयोगू अनुष्ठिजे सिद्धी नियोगू. एथ अनुष्ठिला सांगू वेतीची तू. याप्रमाणे अर्जुना, ब्रह्मनामाची ही अशी थोरवी आहे हे वर्म तुला समजले ना.
म्हणजे ब्रह्म नामाची थोरवी किती आहे बघा. थोरवी काय सांगितलेली आहे, की तुम्ही कोणतंही कर्म आरंभ केला, मग ते दान असू देत, यज्ञ असू देत किंवा तप असू देत. आता हे करताना समजा एखादं काय व्यंग राहिलं, एखादी काही उणीव राहिली, समजा उदबत्ती लावायची राहिली किंवा सुपारी राहिली किंवा पान राहिलं किंवा जे काही फुलं त्यातली महत्वाची लागतात, फळं लागतात त्यातलं एखादं राहिलं किंवा एखादा मंत्रोच्चार करायचा राहिला किंवा जो योग्य काळ आहे, योग्य मुहूर्त आहे, तो समजा थोडा एका दुसऱ्या मिनिटात निघून गेला. असं काहीही व्यंग राहिलं, काहीही उणीव राहिली, तर ते जर कर्म आपण ब्रह्मार्पण केलेलं असेल, ब्रह्मार्पण करणं म्हणजे काय? ओम तत्सत हे ब्रह्माचा मंत्र आपण जर म्हणाला, तर ते जे व्यंग आहे, ती जी उणीव आहे, ती भरून निघते. त्याचा वाईट परिणाम होत नाही, असं सांगितलेलं आहे. तर ही ब्रह्मनामाची थोरवी तुला समजली का? असं भगवंत म्हणतायत. तर यापुढे नेहमी याच नामावर श्रद्धा ठेवलीस, तर जन्मबंधनापासून तू मुक्त होशील. जन्मबंधनापासून मुक्त होशील म्हणजे मोक्षास पावशील. कधी? तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करताना म्हणत आहेत, की अर्जुना, तू जर ब्रह्मनामावर श्रद्धा ठेवलीस, तर जन्मबंधनापासून तू मुक्त होशील. जे कर्म करताना या शब्दाचा उत्तम रीतीने उपयोग करण्यात येईल, ते कर्म पूर्ण होऊन वेद स्वरूपीच होईल. वेदरूपीच होईल. म्हणजे समजा जरी काय कमतरता असेल, तरी सुद्धा ते कर्म वेदरूपीच होईल, म्हणजे वेदात सांगितल्याप्रमाणे होईल. आता श्लोक नंबर 28 या 17व्या अध्यायातला हा अखेरचा श्लोक आहे. श्लोक नंबर 28. त्याचा अर्थपर्यंत पाहूया. श्लोकार्थ. पार्था, श्रद्धे वाचून केलेले ज्ञान, श्रद्धे वाचून केलेले यज्ञ, दान, तप किंवा कोणतेही कर्म याला असत असे म्हणतात. सतच्या विरुद्ध काय? असत. सत म्हणजे काय? चांगलं. असत म्हणजे काय? वाईट. तर श्रद्धेपासून केलेले कोणतेही कर्म असू देत, मग तो यज्ञ असू दे, दान असू दे किंवा तप असू देत, हे कोणतेही कर्म त्याला असत कर्म असे म्हणतात. ते परलोकी फलप्रद होत नाही, त्याचा काहीही उपयोग नाही. जर मनात श्रद्धाच नसेल, तर तुम्ही कितीही दान करा, कितीही यज्ञ करा, कितीही तप करा, त्याचा काही उपयोग नाही व या लोकीही फलप्रद होत नाही. त्याचा काहीच फायदा नाही, या लोकी पण नाही, परलोकी पण नाही. म्हणून मनात पहिल्यांदा श्रद्धा हवी. आपण सनातनी आहोत, आपण हिंदू आहोत, आपली भगवंतावर श्रद्धा हवी. नाहीतर काही हुशार लोक म्हणतात, कुठे आहे देव तुमचा, दाखवा. तर हे श्रद्धा नसल्याचं लक्षण आहे. आपल्या धर्मात जे सांगितलेलं आहे, एवढं जे वेद पुराणात सांगितलेलं आहे, एवढं पूर्वीपासून जे चालत आलेलं आहे, हे यज्ञ, हे जे ज्ञान आहे, ते वर्षानुवर्ष तपानुतपे शेकडो वर्ष झालं चालत आलेलं आहे. या ज्ञानानं, या हिंदू धर्मानं कितीतरी पिढ्या पाहिल्या, तरी सुद्धा हे ज्ञान, हा धर्म अजूनही टिकून आहे. याचा अर्थ त्यात काहीतरी तथ्य आहे. याचा अर्थ त्याची प्रचिती प्रत्येकाला येते, म्हणून हे सगळं टिकून आहे. आणि आपला धर्म हा पूर्णपणे शास्त्रावर आधारित आहे. तर आता याच्या आपण ओव्या वाचूयात आणि मग हा श्लोक जो आहे तो समजून घेऊयात. ना सांडून हे सोये, मोडून श्रद्धेची बाहे, दुराग्रहाची त्राये वाढोनिया. मग अश्वमेध कोडी कीजे, रत्ने भवोनी पृथ्वी दीजे, एकांटो गुंठी तपिजे,
तपसा स्त्री जलाशयाचे नेनावे, समुद्र ही कीजते नवे, परी किंबहुना आघवे वृथाची ते. खडकावरी वर्षले, जैसे भस्मी हवन केले, का खेव दिधले सावलिये. ना तरी जैसे चडकणा, घन हाणितले अर्जुना, तैसा समारंभो सुना गेलाची तो. घाणा गाळिले गुंडे, तेथ तेल ना पेंडे जोडे, तैसे दरिद्र तेवढे ठेलेची अंगी. गाठी बांधली खापरी, तेथ अवथा पैलतरी, न सरोनी जैसी मारी उपवासी गा. अथवा हा मार्ग सोडून, श्रद्धा नाहीशी करून व दुराग्रहाने बल वाढवून मग कोट्यावधी अश्वमेघ यज्ञ केले, सर्व पृथ्वी रत्नांनी भरून दान दिली व अंगुष्ठावर उभे राहून सहस्रावधी वर्ष तपश्चर्या केली आणि जलाशयाप्रमाणे गोड्या पाण्याचा समुद्र बांधला, तरी ते सर्व व्यर्थ होय. म्हणजे जर तुमच्या मनातच जर श्रद्धा नाही आणि फक्त दुराग्रहाने, म्हणजे मला काहीतरी करायचं आहे, आग्रहपूर्वक कोणतं तरी कर्म करायचं म्हणून करायचं, श्रद्धा मनात अजिबात नाही, त्याचा काहीही उपयोग होत नाही असं सांगितले. मग भले तुम्ही कोट्यावधी अश्वमेघ यज्ञ करा किंवा भले तुम्ही रत्नानी भरून पृथ्वीभर रत्न दान तुम्ही करा किंवा एका अंगठ्यावर उभारून शेकडो वर्ष तपश्चर्या करा किंवा आणि जलाशयाप्रमाणे गोड्या पाण्याचा समुद्र जरी तुम्ही बांधला, तरी ते सर्व व्यर्थ होय. म्हणजे मनात श्रद्धा असणं अतिशय महत्वाचं आहे. खडकावर वृष्टी व्हावी किंवा भस्मात आहुती द्यावी अथवा सावलीस आलिंगन द्यावे किंवा अर्जुना आकाशास चडकण मारावी, त्याप्रमाणे हे सर्व समारंभ फुकट जातात. जे काय तुम्ही अश्वमेघ यज्ञ कराल, दान कराल, धर्म कराल, हे सगळं व्यर्थ जातं. कसं? जर तुमच्या मनात श्रद्धा नसेल तर. त्यासाठी उदाहरणे दिलेत. काय उदाहरण बघा, की खडकावृष्टी झाली तर तिथून काय उगवणार आहे का? हा, मातीवर जर पाऊस पडला तर त्यातून काय उगून येऊ शकतं. खडकावर काय उगून येणार? काय उगून येत नाही. किंवा भस्मात आहुती द्यावी. आहुती देताना कशात देतात? यज्ञाच्या यज्ञकुंडात जो अग्नी प्रज्वलित झालेला असतो त्यात आहुती द्यायची असते. भस्मात म्हणजे राखेत जर तुम्ही आहुती दिली तर त्याचा ते पेट घेणारच नाही. ते आहुतीचा काय उपयोग आहे? अथवा सावलीस आलिंगन द्यावे. आपण व्यक्तीला आलिंगन देतो, त्याच्या देहाला आलिंगन देतो, त्याच्या सावलीला आलिंगन देऊन का उपयोग आहे? अशा पद्धतीनं तुम्ही जर श्रद्धेशिवाय केलेले कर्म हे फुकट जातात. घाण्यात जर गोटे घालून गाळले तर त्यापासून तेल अथवा पेंड प्राप्त होत नाही. त्याप्रमाणे या गोष्टीपासून दारिद्र्यच प्राप्त होणार. परत अजून एक उदाहरण दिलेलं आहे की जर तुमच्या मनात श्रद्धा नसेल आणि तुम्ही दान धर्म यज्ञ भरपूर केलं, त्याचा काय उपयोग नाही. कसं? तर घाण्यात गोटे घालून गाळले, घाण्यामध्ये शेंगदाणे घालून गाळले तर त्यापासून तेल निघतं, पेंड पण निघते. करडी घातली त्यापासून तेल निघतं, करडीची पेंड निघते. जवस तीळ घातलं, तिळाची पेंड निघते, तिळाचं तेल निघतं. पण त्या जर गोटे घातले, दगड घातली तर काय निघणार? तेल पण निघणार आणि पेंड पण निघणार नाही. तसंच तुमच्या मनात जर श्रद्धाच नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. सगळं कर्म वाया, फुकट जातं आणि त्यापासून फक्त दारिद्र्यच प्राप्त होतं. पदरात खापरकुंडी घेऊन या देशात अथवा दुसऱ्या देशात गेले तरी जशी तिची जवळ
जशी ती जवळची नाहीशी न होता उपाशी मारते, तसे त्या सर्व कर्माच्या आचरणापासून इहलोकी सुख मिळत नाही. मग परलोकीच्या सुखाची इच्छा कशास करावी. पदरात जर आपण खापराचे तुकडे बांधून जर गेलो या देशात किंवा दुसऱ्या देशात, म्हणजे आपल्या प्रदेशात किंवा पुढच्या दुसऱ्या प्रदेशात गेलो, तर उपासमारच होणार. ते जे खापर कोंडीला तुम्हाला त्यात कोणी खायला देणार नाही, काय काय काहीच देणार नाही. हा, तुमच्याकडे पैसे असतील, द्रव्य असेल, सोनं नाणं असेल तर ठीक आहे, तुम्ही जगू शकता काहीतरी विकत घेऊन. पण खापरापासून तुम्हाला काय मिळणार आहे? काहीच मिळू शकत नाही. त्याचप्रमाणे जर तुमच्या मनात श्रद्धा नसेल तर तुम्हाला सर्व कर्माच्या आचरणापासून इहलोकी सुख मिळत नाही. मग परलोकी तर त्याचा विचारच करायचा नाही, असं सांगितलेलं आहे. तैसे कर्म जाते तेणे नाही ऐहिकेची भोगणे, तेथ परत्र ते कवणे अपेक्षावे. म्हणून ब्रह्म नाम श्रद्धा सांडूनिके जे जो धंदा, हे असो सिणू नुसधा दृष्टा दृष्टी तो. ऐसे कुलशकरी केसरी त्रिताप तिमिर तमारी, श्रीवरवीर नरहरी बोलले तेणे. तेथ निजानंदा बहुवसा माझी अर्जुनु तो सहसा. हरपला चंद्रो जैसा चांदिणे नी, आणि संग्रामुहा वाणिया मापे नाचराचिया आणिया. सुनी माप घेणे मलनिया जीवितेसी. ऐसिया समये कर्कशे भोगिजत स्वानंद राज्य कैसे. आजी भाग्योदय हा नसे आणिके ठाई. असे पातक गजाचा सिंह, चित्ररूपी अंधकाराचा सूर्य, लक्ष्मीपती व सर्व वीरांमध्ये श्रेष्ठाचा जो श्रीकृष्ण परमात्मा तो बोलला, तेव्हा आत्मानंदात निमग्न झालेला अर्जुन हा पौर्णिमेच्या चांदण्याने चंद्र हरपला जातो तसा हरपला. भगवंताने हे सगळं ज्ञान सांगितल्यानंतर अर्जुन हरपून गेलेला आहे, आश्चर्यचकित झालेला आहे. त्याला एक प्रकारचं सुख आनंद मिळालेला आहे. अहो, संग्राम हा केवळ वाणी असून बाणांची टोके हीच त्याची मापे होत. त्यांनी जीविताचे जणू काय मापच घेतो आहे. अशा दुर्घट प्रसंगी आत्मानंदाचे भरात अर्जुन कसा निमग्न झाला. आज ह्याच्याप्रमाणे दुसऱ्या कोणाचे भाग्य उदयास आलेले दिसत नाही. हे कोण म्हणतोय? संजय म्हणतोय. कोणाला? धृतराष्ट्राला. आता परत आपण थोडस पाठीमागे जाऊ, मग आपल्याला लक्षात येईल की ही सर्व गीता, हा सर्व गीताचा उपदेश हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनास करत आहेत. कुठे करत आहेत? कुरुक्षेत्रावर करत आहेत. हे कोण पाहत आहे? आपल्या दिव्य दृष्टीनं संजय पाहत आहे. कोणाला सांगत आहे? तर जे अंध असे जे राजे आहेत, धृतराष्ट्र, त्यांना हे सगळं कुरुक्षेत्रावर जे जे काही पाहते ते सांगत आहेत. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. थोडक्यात संजयो म्हणे कौरवराया गुणा रिझो हे रिपुचिया, आणि गुरुही हा अमुचिया सुखाचा येथ. हा न पुसता हे गोठी तरी देव का सोडते गाठी. तरी कैसे नियम हा भेटी परमार्थेसी. होतो अज्ञानाच्या अंधारा वसंतीत जन्मवाहरा. तो आत्मप्रकाश मंदिरा अंतू आणिले.
एवढा आम्हा आम्हा तुम्हा थोरू केला येणे उपकारू म्हणून हा व्यस सहोदरू गुरुत्वे होय. संजय म्हणतो, हे कौरवेश्वरा धृतराष्ट्रा, शत्रूचे म्हणजे अर्जुनाचे गुण पाहून प्रीती उत्पन्न होते आणि आमच्या सुखप्राप्तीला हाच येथे गुरु म्हणजे कारण झालेला आहे. संजय काय म्हणतो, जो जो शत्रू आहे तो कोण आहे? अर्जुन आहे. पण त्याच्या बाबतीत प्रीती मनामध्ये उत्पन्न होत आहे, प्रेम उत्पन्न होत आहे. का? तर हाच आमचा गुरु झाला आहे. गुरु झाला म्हणजे कारण झालेलं आहे. कशासाठी? त्याच्यामुळे आम्हाला हे सगळं ज्ञान, उपदेश ऐकायला मिळत आहेत. असं कोण म्हणतो? संजय म्हणतो. कोणाच म्हणतो? धृतराष्ट्रास म्हणत आहे. जर ह्याने ही गोष्ट विचारलीच नसती तर देवाने आपले हृदयात कशाला सांगितले, हृदयत कशाला सांगितले असते व आम्हास परमार्थाची भेट तरी कशी झाली असती? संजय काय म्हणतो, जर अर्जुनाने ही गोष्ट विचारली नसती तर भगवंताने सांगितलं पण नसतं, त्यांचं दर्शनही भेट सुद्धा आम्हाला झाली नसती. अज्ञानरूपी अंधकारात जन्म मरणाच्या येरझाऱ्या करीत पडलो होतो, तो आत्मप्रकाश रूपी मंदिरात मला आणून सोडले. या उपदेशाने मला आत्मप्रकाश रूपी मंदिरात आणून सोडलेलं आहे. एवढा माझ्यावर व तुझ्यावर उपकार केला आहे म्हणून हा व्यासाप्रमाणेच आमचा गुरु झाला. हा म्हणजे अर्जुन, हा व्यासाप्रमाणेच आपला गुरु झाला आहे. इतक्यात संजय आपले मनात म्हणाला की मी जी अर्जुनाची अतिशय स्तुती केली ती धृतराष्ट्रास सहन होणार नाही, तेव्हा आता फार काय बोलू. धृतराष्ट्र म्हणजे दुर्योधनाचे वडील. दुर्योधन म्हणजे अर्जुनाचा शत्रू. शत्रू अर्जुन हा दुर्योधनाचा शत्रू, म्हणून म्हणजे तो धृतराष्ट्राचा पण शत्रू. त्यामुळं शत्रूचं जर गुणगान गायलं, त्याची जर तो स्तुती केली तर ह्याला राग येणारच. म्हणून संजयानं आपलं बोलणं आवर्त घेतलेलं आहे. याप्रमाणे संजयाने ही गोष्ट सोडून अर्जुनाने श्रीकृष्णास दुसरीच गोष्ट विचारली ती सांगण्यास आरंभ केला. संजय हुशार आहे, त्यानंही हा विषय सोडून दिला, अर्जुनाची स्तुती हा विषय सोडून दिला आणि दुसरीच गोष्ट जे श्रीकृष्णाने सांगितलेले आहे ते सांगण्यास, ती विचारली ते सांगण्यास आरंभ केला. निवृत्तीदास नामदेव म्हणतात, ज्ञानदेव म्हणतात. आता ज्ञानदेव काय म्हणतात बघा, त्याने जशी आपली गोष्ट फिरवली तशी मीही सांगतो ती ऐका. संजयाने जशी आपली गोष्ट फिरवली तशी मीही सांगतो ती ऐका, असं म्हणत आहेत ज्ञानेश्वर माऊली. तर आज आपला इथंच हा शेवटचा जो श्लोक होता, श्लोक नंबर 28 हा समाप्त झालेला आहे. याच श्लोकाबरोबर अध्याय नंबर 17 जो श्रद्धा त्रय विभाग योग या नावाचा जो अध्याय आहे तोही इथंच संपन्न झालेला आहे. पुढच्या भागात आपण पुढचा अध्याय म्हणजे अध्याय नंबर 18 घेणार आहोत. तत्पूर्वी आजच्या भागात आपण काय पाहिलेलं आहे ते थोडक्यात आपण समजून घेऊयात आणि मग थांबूयात. तर आजच्या भागात आपण काय पाहिलं की यज्ञ दान व तप यामध्ये तत्पर असणे याला सत असं म्हणतात आणि त्यासाठी केलेले जे सगळं कर्म आहे त्याला सुद्धा सत असं म्हणतात. तर असं कर्म करत असताना जर कोणतंही व्यंग जर आलं, कोणती उणीव असली आणि आपण ते जर ओम तत्सत म्हणून जर ब्रह्मार्पण जर केलेलं असेल तर ते कर्म पूर्ण होतं, अपूर्ण राहत नाही, त्यात कोणतीही त्रुटी राहत नाही. आणि श्रद्धे वाचून केलेले कोणतेही कर्म, किती मोठं तुम्ही यज्ञ करा, किती मोठं दान करा, किती मोठं तप करा, श्रद्धा जर मनात नसेल तर ते सर्व व्यर्थ आहे
असं इथं सांगितलेलं आहे. म्हणून ब्रह्मावर श्रद्धा ठेवून सगळी कर्म करावीत असेच इथं सांगितलेलं आहे. तर आज आपण इथंच थांबत आहोत. उद्या आपण पुढचा श्लोक 18वा श्लोक आपण पाहणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत, आपल्याकडून सत्कर्म व्हावीत अशी प्रार्थना भगवंतापाशी करायची आहे. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्यांनी तो मनातल्या मनात म्हणायचा आहे. आपल्याकडून कायम सात्विक कर्मच घडावीत असं मनातल्या मनात आपण म्हणायचं आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.